जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. आज सरवडे गावामध्ये अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास निमित्त सुरू असलेल्या महायज्ञ म्हणावं लागेल. कारण 1 महिना झालं जो उत्साह सुरू आहे, कुठेही एवढा मोठा उत्सव नाही आहे बरं काय. आणि ह्यो उत्सव सुरू असणाऱ्या 20व्या दिवसाची, 20व्याच ना महाराज, आज 20व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली आहे. हे मी माझं परम भाग्य समजतो. कारण मागच्या वेळेला जो तुकाराम महाराजांच्या पादुकांचा कार्यक्रम झाला त्यावेळेला पण आम्ही येऊन गेलो. आणि आज अखंड महिनाभर उत्साह महायज्ञ सुरू जो आहे आणि त्या अशा यज्ञामध्ये माझ्यासारख्याच्या वाट्याला सेवा येणं माझं परम भाग्य समजतोय. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेते. आणि खरोखरच म्हणावं लागेल की इथं हरीचे दासांनी जन्म घेतलाय. कारण एवढा मोठा उत्सव करणं कुणालाही शक्य नाही. प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, पण एवढा मोठा उत्सव सोपं नाही. खरं म्हणून ही ओवी निवडताना फार विचार करून निवडली. तरी आत्मसुखाची गोडी. आज म्हणावं लागेल सरवडे गावातील लोकांना आत्मसुखाची गोडी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे कळलंय. भगवंताची प्राप्ती करत असताना आत्मसुखाची गोडी जर चाकायची असेल तर विषय जे आहेत ते अलिप्त ठेवावे लागतात. बुद्धीमध्ये जे काय चाललेलं आहे ते मनाला सुद्धा कळता कामा नाही. अशी अवस्था होणं गरजेचं आहे. मग अशी अवस्था होण्यासाठीच हे असे उत्सव महायज्ञ सुरू आहेत. अखंड हरिनाम सप्ते आहेत. आणि त्यातूनच आपण सेवी तो हा रस वाटी तो अनिका घ्या रे होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. आणि ह्यातनं घ्यायचं आहे. आणि हे सगळं जर गोडी चाकायची असेल आत्मसुखाची, विषय जर बाजूला ठेवायचे असतील तर संगत महत्वाचा आहे. संगत तुम्ही कुणाची करताय त्याच्यावरती फार सगळ्या पुढच्या गोष्टी ठरल्या जातात. महाराज, आज तुम्ही माझ्यासमोर सगळी ज्ञानी लोक आहेत. महाराजांच्या सारखे ज्येष्ठ ज्ञानी माणसं इथं आमच्या समोर आहेत आणि त्यांच्या समोर सेवा करायचं म्हटल्यावर भाग्यच आहे. मी सर्वसामान्य म्हणजे असा लोकांनी बाबा पंढरीला संघ वळून न्यायचा आणि मी जायचं पंढरीला, असा जात असताना माझ्या मनामध्ये बदल होत गेला आणि मी माळ घातली आणि आज तुमच्या समोर व्यासपीठावरती. ह्याच्यासाठी कुठं फार ज्ञानी कुठल्या म्हणजे आध्यात्मिक शाळेत वगैरे शिक्षण झालं असं बी काही नाही. पण जे काय परमार्थात केलं ते मनापासून केलं. म्हणजे काय करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, पठण करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे आणि आत्मसात करायला पाहिजे. त्यावेळेला ही संधी साधता येते. मग संगत गरजेची आहे. कुणाची संगत करावी? संतांचे संगती मनोमार्गगती आखळावा श्रीपती येणे. पण संतांची संगत गरजेचं आहे. तुम्हाला एक छोटासा चुटका सांगेन मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराज, शाळेला जात असताना पूर्वीच्या मी शाळेला ज्यावेळेला होतो त्यावेळेला व्हीसीआर वगैरे आणून पिक्चर दाखवायचे चालू होतं. मग दुपारी सफाईसाठी आम्हाला सोडलेलं असताना आम्ही दोघंजण त्यातनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर पिक्चर बघायसाठी आम्ही एका घरात गेलो. पिक्चर बघू संपला आणि शाळा सुटायचं टायमिंग एकच झालं. आलो, मास्तरांनी आम्हाला ग्राउंडवरतीच अडवल्यानंतर बोलवलं, हात पुढे केला आणि छड्या दिल्या आम्हाला. छड्या दिल्यानंतर मी जो होतो तो काय झालं, मला काय राग आला नाही. म्हटलं आपण चुकलो, या चुकी घडली आपल्या हातातनं, माझ्या लक्षात आलं आणि काही बोललो नाही. दुसरा जो माझ्याबरोबरचा होता तो सरांना काय म्हटला, तुम्हाला म्हणाला तोडून टाकीन मी. मग तशा माणसाची जर संगत केली तर माझ्यात काय परिवर्तन होणार? आणि आज जर बघितलं, जो तोडून टाकीन म्हणणार होता तो माणूस आज सुद्धा तोडायलाच लागला. या पेटवून देऊन तोडतोय. आणि आम्ही कुठेतरी त्यावेळेला गप बसलो, शिक्षकांचं ऐकलं, म्हणून आज तुमच्या समोर इथं बसण्याची संधी मिळाली. म्हणजे ते ऊस तोडीला ऍडव्हान्स अजून 15 वर्ष फिटणार नाही हे काम करतोय तो. म्हणजे संगत महत्वाची आहे. चुकीच्या संगतीनं माणूस चुकीचंच वागतोय. किंवा तुम्ही जरी बरोबर असलासा तर संगतीच्या माणसामुळे तुम्हीच चुकीचं ठरतायसा. म्हणून संगत जास्त घडण्याची आहे, महत्वाची आहे.
संगत कुणाची करावी? संतांच्या सानिध्यात गेला तरच तुम्हाला आत्मसुखाची गोडी चाकता येईल. म्हणून ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. आणि शरणागती पत्करणं लय महत्वाचं. कसं असते मी ते बऱ्याच वेळेला चुकी काबूल करायला सुद्धा मोठं धैर्य लागतंय बरं काय. माणूस म्हटलं की चुकत असतोय, पण चुकत असताना आपली चुकी मान्य करणं हे फार मोठं काम आहे. आणि आपण संसार रूपी ह्या जगात जगत असताना चुकी असली तरी दाबून बोलणारी माणसं बरीचशीच असतात. आज तुमच्या गावामध्ये 20 दिवस झालं तुम्ही सगळी लोक राबताय, त्याचा वरमच काय आला पाहिजे. पुरुषोत्तम मासानिमित्त जर सेवा तुम्ही आता करायला लागलाय, ह्या सेवेचं फळ तुम्ही इतर सेवेच्या पेक्षा हजारो पटीने जास्त आहे. आणि ते सुख तुम्हाला काही संत मंडळींच्या मुळे अवगत मिळते, फुकट मिळते. म्हणजे तुकाराम महाराज होते, देव घ्या देव घ्या देव घ्या, देव न लगे देव न लगे म्हणते. म्हणजे ज्यावेळेला द्यायला आलेला असतो त्यावेळेला आपला पदर पण चांगला पाहिजे. देणाऱ्याने देत असतो या, पण घेणाऱ्याचं हात चांगलं लागतात. आणि काय द्यावं काय घ्यावं हे संतांना शरण गेल्याशिवाय कळत नाही, संतांच्या संगतीत राहिल्याशिवाय. संत कसं असतात, उदार असतात. साधू संत माये बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर, तेही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. मोह माया निरसली शुद्ध झाली कलेवर. कलेवरनं शुद्ध शरणागती तुम्ही एकदा पत्करली की सर लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. म्हणजे तुमचा माता कुरवळतील. संगतीत गेला म्हटलं की तुमचं सगळं संसार विरहित कर्म आहे ते निघून जायला सुरू होत आहे. एका गावात निघून जात नाही, एका वेळेला जात नाही. त्याला टप्पा आहे, उशीर लागतोय, परमार्थात वेळ लागतोय, पण यश 100% आहे. पण तोपर्यंत थांबणं गरजेचं आहे. आत्मसुखाची गोडी जर चाकायची असेल तर थांबणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही आत्मसुखाची गोडी चाकायचा प्रयत्न करशीला, कुणाच तरी संगतीत जाचीला, शरण जाचीला, सद्गुरूंना शरण जाचीला, त्यावेळेला तुमचं विषयापासून जरा अनसक्त होचीला तुम्ही, आणि तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात राहते. बघा, इंद्रिय ताब्यात राहणं फार महत्वाचं आहे. डोळे आहेत माणसाला, पण हे डोळे कधी काय वाईट बघतील ह्याचा नेम नाही. हात आहे, हात आपल्या ताब्यात जर आपली इंद्रिय नसतील तर ती कुठं पण भरकटत असतात. म्हणून हे ताब्यात राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी संगत गरजेचं आहे. मग संगतीनं काय होतंय, संतांच्या संगतीत राहिल्यानंतर तुम्ही शुद्ध होऊन जाता, या तुमच्या वाईट वृत्ती सगळ्या निघून जातात. आणि मग परमार्थाची वाट. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. मग तुम्हाला ती पंढरी कळे, देव तुम्हाला कळवून देते. शरण गेल्यानंतर अनेक जण शरण जात असतात. आजकाल झालंय गुरु करायला असं सगळ्यांना वाटतंय, पण फोटोतला गुरु असावा असं जास्त महत्वाचं वाटते. कारण फोटोच्या गुरुपाशी काही पण फोटो पाठीमागं असतोय, आणि काही पण उभा राहायचं, काहीही बोलायचं, काहीही खायचं. फोटोतला गुरु कधी बोलत नाही. म्हणून संगतीत जायला पाहिजे. संगतीत गेला तरच सगळ्याच्या गोष्टी साधता येतात. मग आपल्याला साध्य म्हणजे ध्येय. आज आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तर आपण सरवडे गावातनं निघालो तर मुदाल टिट्ट्यापर्यंत जायला पाहिजे, रंका स्टँडला जायला पाहिजे, तिथनं सीबीएसची जाऊन सीबीएसवरनं गाडी पंढरपुरापर्यंत. म्हणजे एवढ्या सगळे टप्पे पार करावे लागतील, त्यावेळेला आपल्याला पंढरी गाठता येईल. तसंच आहे, ध्येय कळणं गरजेचं आहे. आपलं ध्येय ज्या वेळेला तुम्हाला ठरवचिला, बाबा मी आज काय पण होऊन दे, अधिक मासानिमित्त सरवडे गावात सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्त्याच्या कीर्तन सेवेला मी हजर होणार. ज्या वेळेला तुम्ही हे ठरवचिला त्यावेळेला तुम्ही आपोआप वेळेवर यायचिला. मग आपोआप वेळेवर यायचिला म्हणजे काय, आपण कुणाच्या तरी संगतीत राहायला पाहिजे. वाघवेकर महाराजांच्या सारखे जायला पाहिजे. आज तुम्ही तिकडे जाणार आहे काय, मला पण तुम्ही जाताना हाडी मारा. मग ही लोक काय वाटच बघत असतात, माझ्याबरोबर कोण येतोय. या रे लहान थोर याती भरती नारी नर. मग या बोलव नेणारे भरपूर असतात, नेणारे भरपूर असतात. म्हणून संगत गरजेचं आहे. संगत गरज झाल्यानंतरच मग शरणागती पत्करते. कसं असते सांगतो तुम्हाला. मी तुलसीदासांचं एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. संत तुलसीदास हे लग्न झालं संत तुलसीदासांचं,
आणि लग्न झाल्यानंतर एवढं प्रेम त्यांचं बायकोवरती होतं. एक दिवशी बाजारला तुलसीदास गेलेले असताना त्यांच्या बायकोला सासूरवाडीची म्हणजे माहेरची लोक आली आणि घेऊन गेली, 2-3 दिवसासाठी घेऊन गेले. आणि बाजारातनं ज्या वेळेला तुलसीदास महाराज घरी आले त्यावेळेला बघितलं तर बायको घरी नाही. बायको घरी नाही म्हटल्यानंतर यांना अतिशय प्रेम होतं त्यांचं, विरह सहन होईना. बायको घरात नसल्यामुळे विरह सहन होईना आणि त्यांनी विचारलं काय नाही. म्हणाले मला आत्ताच्या आता सासूरवाडीला जायला लागते. पाऊस धो धो पुरत होता, नदी दुधाडी वाहत होती, नदीला पूर आलेला होता, तरी सुद्धा बायकोला भेटायची इच्छा निर्माण झाली यांच्यामध्ये. पावसातनं बाहेर पडले, नदीचा पूर ओलांडून परत सासूरवाडीत गेले. सासूरवाडीत गेल्यानंतर वाड्याचा दरवाजा लावलेला होता आणि एक खिडकी उघडी होती आणि त्याच्यामधनं खाली एक सर्प, काळा कुट्ट असा मोठा सर्प लोंबायला लागलेला. त्यांना वाटलं की मी वरती यायसाठी बायकोनंच रस्सी सोडली का काय, माझ्या बायकोनंच रस्सी सोडली का काय असं वाटलं. आणि तुलसीदासाने काय केलं, त्या सर्पाला पकडलं आणि त्यातून वर चढून गेले. बायकोला हळी मारली, बायको जागी झाली. बघते तर काय तुलसीदासांना म्हणाली हे तुम्ही काय केलंय सा, तर माझ्यावर तू एवढं प्रेम करतीस काय, मी वरती यायसाठी तू दोर बांधून ठेवलायस असं म्हणाले. त्यावेळेला तुलसीदासांची बायको म्हणाली मी काय दोर वगैरे काय बांधून ठेवलेले नाही, एवढा मोठा पाऊस सुरू आहे, नदीला पूर आलेला आहे आणि तुम्ही कशासाठी आला, एवढा विरह बरा नव्हे आणि तुम्ही कुठनं आला. विचारल्यानंतर बघितलं खिडकीला तर काळ कुट्टा असा मोठा सर्प लोंबत होता. एवढं प्रेम तुलसीदासांचं बायकोवर होतं, त्या सापालाच धरून वरती चढले. आणि त्यावेळेला मग तुलसीदासांच्या बायकोनी सांगितलं तुम्ही माझ्यावर जे एवढं प्रेम करताय, एवढं प्रेम जर तुम्ही ह्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी रामावरती जर तुम्ही लावलं तर तुमच्या देवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हित सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत हे असे आहेत म्हणून त्यांची संगत घडणार. आणि न कळत का विना उपदेश झाला तिथं तुलसीदास महाराजांच्या बायकोनं सर सांगितलं देवाच्या ध्यानाला लावा हे म्हणून. एवढं प्रेम, बायकोचा लोभ चांगला नवं म्हणून सांगितलं. आणि तुलसीदासांनी तेवढीच एक गोष्ट लक्षात ठेवली आणि त्या क्षणाला ते तिथून बाहेर पडले, जाऊन जंगलामध्ये राहायला लागले. अरण्यात राहत असताना त्यांनी तिथे कुटी बांधली, नित्य नामस्मरण चालू झालं. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिंगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. परमार्थात नियमाला महत्व आहे. तुम्ही किती भजन करता हे माहित नाही मला, नियमानं किती करता हे महत्व आहे. आज तुमच्या गावात ठरलेलं आहे त्या टायमिंग 6:30 ते 7:30 प्रवचन म्हणजे प्रवचन, 7:30 ते 8:30 कीर्तन म्हणजे कीर्तन. वेळेला महत्व आहे. नीट म्हणून सप्त्यामध्ये बघा टाइम टाकलेलं असते. 4ला काकड आरती जर त्यावर टाकली असली तर 4ला यावं माणसाने, 4ला सुरुवात व्हायलाच पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावरतीच काकड आरती करावी. आणि जी लोक काकड आरती करतात, काकड आरतीचा लाभ घेतात, त्यांना दुसरा परमार्थ करायची गरज वाटत नाही असं मला वाटते महाराज. कारण सगळं बाकीची भजन तुमचं सगळं एका बाजूला धरा आणि एका बाजूला फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याचा काकडा बघा. हा काकडा दुसऱ्या कुठल्याही देवाचा होत नाही, फक्त पांडुरंगाचा होतोय, फक्त पांडुरंगाचा काकडा होतोय. म्हणून काकडा असेल, प्रवचन सेवा असेल, कीर्तन सेवा असेल किंवा तुमचं गाथा भजन असेल, पारायण असेल, ह्याचा लाभ घ्यायचा. काय घ्यायचा, हे आपण घरात करतो म्हटलं तर होते का बघा. आणि तुलसीदास महाराज अरण्यात निघून गेले, कुटीमध्ये राहायला लागले, नित्यनेम नामस्मरण कराले. पण त्यांच्या नित्यनेमाच्या कार्यक्रमामध्ये सकाळी शौचास गेल्यानंतर जे काही थोडंफार पाणी शिल्लक राहील ते एका झाडाला ओतून येत. आणि एका झाडाला पाणी वतत असं 12 वर्ष त्यांनी त्या झाडाला पाणी घातलं. आणि 12 वर्षानंतर त्यातनं पिशाच निर्माण झालं, भूत एक प्रगट झालं. आणि मग भूत म्हणाले तुलसीदासा तुला काय हवं ते माझ्याकडे माग, मी पुरवीन तुझं. त्यावेळेला तुलसीदासांना सांगितलं बाबा मला काय नको, फक्त मला माझ्या श्रीरामांची भेट घालून दे. आणि श्रीरामांची भेट घालून मागणं कुणाकडे मागितलं, पिशाच्याकडे मागितलं, भूताकडे मागितलं. त्यावेळेला ते भूत म्हणते अरे बाबा तू काय मागा लागलायस, मी तुला देऊ शकतोय असं माग. त्याचं नाव जरी नुसतं काढलं तर मी थरकाप करतोय आणि त्याची मी तुला भेट कशी घडवून देऊ. मग त्यावेळेला तुलसीदासांचा चेहरा जरासा खाली पडला आणि विचार करू लागले. तेवढ्यात ते पिशाच म्हणते तुलसीदासांनी मी एक काम करू शकतोय, मी तुझी हनुमंतरायाच्या तुझी भेट घडवून आणू शकतोय. कारण हनुमंतराया म्हणजे
शंकराचा अवतार, महादेवाचा अवतार, आणि महादेव हे स्मशानात राहतात. भूतमेळा त्यांच्या बरोबर असतो. आणि मग हनुमंतरायांची भेट घडवून आणायचं ठरलं आणि त्यांनी सांगितलं प्रवचनची सेवा सुरू असताना सुरुवातीला जो व्यक्ती येतोय, एक वृद्ध येतोय आणि शेवटी उठून जातोय, तो हनुमंतराय आहे म्हणून सांगितलं. आणि तुमच्या रूपानं कोणतरी भगवान परमात्मा सेवेत आला असं वाटावं. व्यासपीठावर बसणं आणि बोलणं सोपं नाही बाबा हो. हे फक्त कसं असतंय, निमित्त असतंय. महाराजांनी फोन करावा, मी होय म्हणावं आणि इथं येऊन बसावं, एवढी माझी ऐपत नाही आहे. हे सगळं माझ्या गुरूंची कृपा आहे, पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. साळुंकी बोलत असे बोबडवाणी, बोलविणारा वेगळाच असतो. या लोक काय होते माहित आहे महाराज, बऱ्याच ठिकाणी मी बघतोय शोकांतिक आहे. इकडं परमार्थाकडे सप्ताह सुरू आहे म्हणलं की लोक यायला जरासं हे करतात, पण गावामध्ये कुठेतरी तमाशा नाही तर ऑर्केस्ट्रा असून बसायला जागा मिळत नाही. तुमचं गाव त्यातलं नाही आहे बरं का, मी आमच्या इकडचं सांगायला लागले, खरी गोष्ट आहे. मी नंदवारचा प्रतिपूर पंढरपूर म्हटलं जातंय, पण आमच्या गावाची ख्याती तुम्ही सगळ्या लोकांनी वाढवलेली आहे, भागातल्या लोकांनी वाढवलेली आहे. काय होतं 15 वर्षाच्या पाठीमागे नंदवारमध्ये? आजची खरी परिस्थिती सांगू तुम्हाला, आज सुद्धा तेच आहे. देवळाकडे यायचं म्हटलं की कोण नाही, आणि ऑर्केस्ट्रा बघायला चारगावची लोक नंदवारात येतात, कारण त्यांना माहित आहे हनुमान तालिमीचा ऑर्केस्ट्रा म्हटलं की भारीतला असतो. पण सप्त्याला कोण महाराज आहेत आणि त्यांची काय सेवा आहे ह्याच्याकडे लक्ष कुणाचंही नसते. तुम्ही गावागावात बघा, पत्रिका लावल्यास चिला, त्या पत्रिकेकडे कोण बघते का बघा. पण ऑर्केस्ट्राची पत्रिका जर लावली तर 4-4 पुरा. आज तरुण वर्ग इकडे येणं गरजेचं आहे आणि तरुण वर्ग इकडे यायला कमी आहे. तुमच्या भागात मी सगळीकडे फिरतोय, गंगनबावडा तालुक्यात सेवा केल्या, तर राधानगरीत केल्या, तर इकडे कागल करवीरला 4-5 तालुक्यात सेवा असतात आपल्या. पण सरवडे आणि विशेष करून म्हणजे आमचा गंगनबावडा तालुका परमार्थात अग्रेसर आहेत, आणि ह्यामध्ये तुमच्या गावाचा नंबर पहिला येतोय असं मला वाटतंय. कारण 1 महिना अखंड हरिनाम सप्ताह महायज्ञ करणं सोपं नाही, खरंच महाराज सोपं नाही. आपण दिंडीला गेलो तरी बघा, जी 4 लोक जे आहेत दिंडीला जायचं, ज्याला भजन करायचं आहे त्यानं पखवाजवाल्याजवळ थांबायचं. दिंडीला पुढे पताकावाली चालणारी चालत्यात, भजन म्हणणारी म्हणतात मागणं, यांच्या संसाराच्याच गप्पा सोडून द्या. या हे सगळं सोडून द्या आणि फक्त नित्य नियमानं काय करा, निदान 1 महिनाभरचा सप्ताह एवढ्यात तरी लाभ घ्या. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. जे तुम्ही हित येऊन जे काय करचिला तेवढंच तुमच्या सोबत येणार आहे, आणि ह्याच्यासाठीच ह्या संत मंडळींनी हे रिव्हिजन आखलेलं आहे. आमच्या गावात आज शोकांतिका वाटते महाराज, आज आमच्या गावात अब्दुल्लाटची लोक येतात आणि नंदवारमध्ये सप्ताह करतात. शोकांतिका आहे, त्यांना आठवड्याभर सप्ताह करून गेलीत तुम्ही. मग आता ते आपल्या गावात आल्यात म्हटल्यानंतर आम्हाला हजर राहणं भाग झालं, कारण आमचा ते काय आहे, धर्म आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, कामं वाढावं या बीजनामं. हे नियोजन आहे, बीजनाम वाढायला पाहिजे, तरुण वर्गाने इकडे यायला पाहिजे, पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे. आज आपल्या भागामध्ये 2-4 संस्था झालेल्या आहेत, त्या संस्थेमध्ये मुलांना घालणं गरजेचं आहे. आज त्यांना योग्य ते वयात योग्य ते शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आम्ही परमार्थात महाराज पडलो, आज आम्हाला असं वाटते की ह्याच्या अगोदर जरा इकडे वळलं असतं तर बरं झालं असतं, पण संगत भेटली नाही हो. मग आत्मसुखाची गोळी कशी चालणार? आज आमच्या भागात गेला तर काही गावात असं आहे, पोरग्याला घेऊन देवळाकडे सप्ताह चालू आहे म्हणून, कारण तर तुम्ही जातायसा तेवढं बाद झालं, ह्याला आणि कशाला न्यायला म्हणतात लोक. असं खरी गोष्ट आहे, तुम्ही जाताय तेवढं बाद झालं, ह्याला आणि कशाला न्यायला लागलाय त्या मार्गाला. अजून शिकू दे, खाया पियाचा आहे, मोठा व्हायचा आहे. आणि हे काही शिक्षण नव्हतं, माऊलींनी शिक्षण घेतलं नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. सोपं आहे का काम? आणि आजपर्यंत एकाही व्यक्तीला ह्याच्यावरती एका ओवीवरती टीका करायला जमलेलं नाही. ते ज्ञान कुठनं आलं? ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आता आणावे, तरी संताया वाजावे सर्वस्वीच. ते ज्ञान गुरूंच्याकडनं मिळत असते, आणि गुरुच तुम्हाला ते देतात. तसं म्हणून शरणागत गरजेचं आहे, आणि शरणागताच्या अगोदर संगत घडणं गरजेचं आहे. म्हणून संगतीचा सुद्धा माणूस योग्यतेचा असावा.
आणि त्यावेळेलाच मग तुम्हाला तरी आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये, त्यावेळेला तुम्हाला ती गोडी चाकता येईल. आत्मसुख दोन प्रकार असतात, एक अंतर्सुख असते, एक बाह्य सुख असते. आंतरसुख शोधणं गरजेचं आहे आज, आणि ह्याच्यासाठी शरणागती आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही शरणागती जाचीला, साधूंच्या संगतीत राचीला, त्यावेळेला तुमचं त्यांचं महात्म्य कळेल, संत काय हे कळते. एकदा काय झालं, वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचं काय झालं, द्वैतच म्हणजे जे वैर होतं ते संपलं, दोघांचे मैत्रीचे संबंध वाढले. आणि मैत्रींचे संबंध वाढत असताना मग मैत्री झाली की कसं एकामेकाच्या घरी जायचं, फोन लावायचा, जेवायला बोलवायचं. आपल्याकडे सुद्धा पद्धत आहे बघा, आम्ही पाहुण्याला एखाद्या बोलवलं की जेवायला बोलवतोय. मग महिला वर्ग असतो ते साडी वगैरे घेतात, असं हे त्यांचं. पण वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र साधे नव्हते बरं का, 60,000 वर्षे तपस्या केलेली. आणि वसिष्ठ ऋषी हे भगवान रामचंद्रांचे गुरु होते. या दोघांची मैत्री झाली आणि वसिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांनी जेवायला घरी बोलवलं. जेवले, पाहुणचार झाला, पाद्यपूजा झाली, भोजन झालं. आणि भोजन झाल्यानंतर विश्वामित्रांनी काय केलं, 1000 वर्षाची तपस्या दान दिली वसिष्ठ ऋषींनी. 1000 वर्षाची तपस्या. आज सप्त्याला 300 वर्गणी काढलेले असतात, ते म्हणजे माझं 100च घ्या. 10 माणसं खाऊन जातात घरातली, पण 100च देणार. 300 वर्गणी काढल्या 500 घ्या म्हणत नाही. खरी गोष्ट आहे. आणि 1000 वर्षाची तपस्या दिली. थोडे दिवस निघून गेले आणि वसिष्ठ ऋषींच्या मनाला ते लागा लागलं, बाबा आपण जाऊन आलो या. म्हणजे लग्न झाल्यानंतर विहीन बैलाने, जास्ती युवाई म्हणतोय आपल्या भाषेत, त्यांना घेऊन येतोय, त्यांचं सगळं मानपण करतोय, पण त्यांना त्यावेळेला त्याची ओढ लागते, ह्यांना कधी बोलवीत. तसं झालं इथं. आणि वसिष्ठ ऋषींना ते मनाला लागायला लागलं. म्हणाले, बाबा विश्वामित्रानं मला बोलवलं या, आणि आता काय करा पाहिजे, त्याला पण आपण बोलवायला पाहिजे. आणि वसिष्ठ ऋषींनी त्यांना बोलवलं. पाद्यपूजा झाली, भोजन झालं. आणि बाहेर जाताना त्यांनी काय केलं, अर्धाक्षण म्हणजे देवाच्या याद्वारे उभा क्षण भरी त्यातला अर्धाक्षण काय केलं, संगतीचं सुख दिलं. संत संगतीचं सुख ते विश्वामित्रासनी दिलं. विश्वामित्रांचा चेहरा पडला. कारण का पडला, ते म्हणाले, मी ह्याला 1000 वर्षाची तपस्या दान दिली या, आणि ह्यानं मला काय दिलं, अर्धा घडी अर्धा क्षणाची संगत. त्यावेळेला वसिष्ठ ऋषींच्या ते लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर वसिष्ठ ऋषी म्हणाले, तुम्ही जे मला काय दिले दान, त्याच्यापेक्षा हे नक्कीच जास्त आहे. मग ह्याची परीक्षा कोणाकडे करायची, तर ह्याची परीक्षा करायची म्हणून दोघे जण ब्रह्मदेवांच्याकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, हे बाबा 1000 वर्षाची तपस्या जास्त आहे का अर्धा क्षण संत संगत. त्यावेळेला वसिष्ठ ऋषी म्हणाले, मी काय ह्याचा अंदाज लावून देईल, तुम्हाला ह्याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण माझ्या आव्याका बाहेरचा हा प्रश्न आहे. तुम्ही काय करा, विष्णूंच्याकडे जावा म्हणून सांगितलं. आणि भगवान विष्णूंच्याकडं वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र येत असताना विष्णूसनी भेटले ते. आणि विष्णूसनी भेटल्यानंतर म्हणाले, अर्धा घडी अर्धा क्षण संत संगत जास्त का 1000 वर्षाची तपस्या. त्याला विष्णूंनी सुद्धा सांगितलं की बाबा हे माझ्या पण टप्प्यातला प्रश्न नाही आहे, तुम्ही काय करा, महादेवांच्याकडे जावा म्हणून सांगितलं. कारण ते महादेव आहे. आणि महादेवांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हाच प्रश्न केला. महादेव म्हणाले, ह्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही काय करा, शेषाला जाऊन विचारा. कारण शेषाच्या फणावरती हे सगळी पृथ्वी आहे, आणि त्याला विचारा, ते तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर दिलं म्हणून सांगितलं. आणि शेषाकडे गेले आणि शेषाला जाऊन प्रश्न केल्यानंतर शेष म्हणाला, माझ्या डोक्यावरती एवढं सगळ्या पृथ्वीचं ओझं आहे, मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ कधी. तुम्ही एक काम करा, माझ्या डोक्यावरचं जरा वज्ज हलकं करा, म्हणजे मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईन. त्यावेळेला विश्वामित्रांनी काय केलं, पाणी घेतलं, पाणी हातावरती घेतलं. आज संत पूजा असते बघा, संत पूजा ज्याची घरी देते विठ्ठलाची फेरी, म्हणून संत पूजा करावी. आणि पाणी हातामध्ये घेतलं आणि संकल्प सोडला. आणि 1000 वर्षाची तपस्या दान करतो, पृथ्वी जरा वर उठून दे म्हटली. तीळभर सुद्धा पृथ्वीला काही फरक पडला नाही. पृथ्वी जाग्यावरनं हल्ली सुद्धा नाही. नाराज झाले विश्वामित्र.
आणि साईटला झाले आणि वसिष्ठ ऋषी मग तिथं आले. त्यांनी पण पाणी घेतलं, संकल्प सोडला. अर्धा क्षण म्हणाले मी संत संगतीचा देतो म्हटल्याबरोबर 4 फूट उंच ती पृथ्वी झाली. त्यावेळेला शेष म्हणला आता तुम्हाला मी उत्तर देणं गरजेचं आहे काय. मग संत संगत बघा केवढी, अर्धा क्षण संत संगत जर केली तर शेषाच्या फणावरची पृथ्वी वर जाऊ शकते या. मग आपल्याला इथं फुकट मिळते की व संत संगत. मग काय करायला पाहिजे, आत्मसुखाची जर गोडी चाकायची असेल तर काय करायला पाहिजे, संगत धरायला पाहिजे, संतांची संगत धरायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही त्यावेळेला संतांच्या संगतीमध्ये जाचीला त्यावेळेला तुम्हाला हळूहळू तुमचं हळूहळू ढाळे तुमच्यामधले विकार सगळे निघून जाते आणि मग तुम्ही पुनरुत्वाला या. परमार्थाने मोक्षाची प्राप्ती इथून पुढे फार. नुसतं संगतीनं तुम्ही बरोबर रोडा ट्रॅकमध्ये यायची ना, गाडी बरोबर रस्त्यावर आहे हे तुम्हाला कळलं कधी, नुसतं संगतीमुळं. आणि मग संगत झाल्यानंतर तुम्हाला कुणाला शरण जायचं, जसं आपण शिष्य पारखून गुरु करत असतात तसं गुरु सुद्धा आपण पारखून करावं लागतं. प्रचिती घ्यायची असते आणि प्रचिती घेतल्यानंतर मग तुम्हाला कळलं, आपोआप कळलं की बाबा ह्या माणसाकडनं आपल्याला शरणागती पत्करायची आहे आणि मी सेवा ह्यांचीच करेन. अशी अवस्था तुमच्या मनामध्ये येईल. मन तुमचं स्थिर राहील. मन बुद्धीची चाकरी राम नाम सोनेश्वर आहे. तसं मग तुमची बुद्धी स्थिर राहिल्यानंतर मग पुढचा टप्पा तुम्हाला वेळ. मग संतांच्या संगतीत गेल्यानंतर ते तुम्हाला नाम देतील. मग नाम कसं घ्यायचं, केव्हा घ्यायचं, काय करायचं, त्याचं पुढची टप्पा कसा असेल हे सगळं तुम्हाला कळवून देतील. जगच रामकृष्ण हरी म्हणत असते, बरोबर नाही. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. सकाळी दुकानं उघडल्यानंतर गल्ल्यातनं अगरबत्ती फिरवणारा भक्ती करतच असतो आणि देवळात येऊन रोज पाया पडणारा सुद्धा भक्तीच करत असतो. पण इथं भक्तीची कुठल्या गरज आहे, निष्काम भक्तीची गरज आहे, निस्सीम भक्तीची गरज आहे. आणि ज्या वेळेला निष्काम भक्ती किंवा निस्सीम भक्ती करशीला तुम्ही त्यावेळेला तुम्हाला ते मोक्षाकडे जाण्याचा मार्ग सापडेल. पहिली पायरी तुमच्या लक्षात येईल. परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि त्यावेळेला मग तुम्हाला संत संगत कळेल, भक्ती कळेल. भक्ती बरेच जण करत असतात. नारद मुनी सुद्धा एकदा भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले देवा भक्तीमध्ये काय, माझं नाव कुठल्या लिस्टला आहे, किंवा संतांचा महिमा काय आहे तुम्ही सांगा आम्हाला. त्यावेळेला नारद मुनींना भगवान म्हणाले तुम्ही एक काम करा म्हणाले, तुम्ही काय करा, गटारीत एक आत्ताच जन्मलेला किडा आहे आणि त्या किड्याला जाऊन विचारा म्हणाले संतांचं महात्म्य काय आहे, महिमा काय आहे. आणि नारद मुनी तिथं गेले आणि त्या किड्याला विचारलं बाबा संतांचं संगत महात्मा काय आहे. त्यावेळेला तो किडा गतप्राण झाला. तसंच विष्णूकडे आले, त्यांनी सांगायला आले असं असं सगळी हकीकत घडली. मग एका कुंपणावर असणाऱ्या सरड्याला विचारायला सांगितलं. सरड्याकडे गेले नारद मुनी. त्यावेळेला सुद्धा काय झालं, गतप्राण झाला. ते सरडा सुद्धा गतप्राण झाला. मग पोपटाकडे गेले का, पोपटाला जाऊन विचारायला लागले, त्याचा पण गतप्राण झाला. त्याच्यानंतर मग काय झालं, गाईला एका विचारलं, वासरू जन्माला आले त्यांना विचारलं, त्याचं पण गतप्राण झाला. मग गतप्राण हे 4 जीव सगळे गतप्राण नुसतं भेटल्या झालेत. मग परत नारद मुनी भगवान विष्णूंच्याकडे गेल्याने म्हणाले असं सगळं घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळेला सांगितलं तू एक काय कर, एका राजाला आता पुत्र नव्हता पोटाला आणि त्या पुत्राविषयी जा म्हणून सांगितलं, ते तुला सांगेल, तुला महिमा सांगेल संतांचा, संत संगतीचं सुख काय आहे ते सांगेल. त्याला नारद मुनी म्हणाले आता 4 जीवांच्याकडे मी गेलो, ते सगळे गतप्राण झाले आणि आता तुम्ही राजवाड्यात राजाच्या जायला सांगायचा, त्यांचा मुलगा जर गतप्राण झाला तर मला सोडतील काय, ते काही होणार नाही, जा म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेला ते काय गेले, त्या राजवाड्यात गेले. राजवाड्यात गेल्यानंतर नारद मुनी घराकडे यायचं म्हटल्यानंतर सगळी पद्यपूजा झाली, भोजन व्यवस्था सगळं झालं आणि नारद मुनी हळूच पाळण्याजवळ गेले आणि त्या बाळाला विचारलं बाबा संतांच्या संगतीचा महिमा मला जर तू सांगशील काय. त्यावेळेला ते बाळानं उत्तर दिलं की तुला ज्यांनी पाठवून दिले त्यांना घेऊन ये, तुला ज्यांनी पाठवून दिले त्यांना घेऊन ये म्हणून सांगितलं. नारद मुनी परत विष्णूकडे गेले आणि सांगितलं तुम्हाला पण बोलवलंय, त्याशिवाय मी सांगणार नाही म्हणून सांगितलं.
चला दोघं पण मिळून, देव आणि नारदमुनी दोघं पण खाली आलेत आणि त्या राजवाड्यात गेले आणि त्या बाळापाशी गेल्यानंतर म्हणाले, ज्या वेळेला मी गटारीतला किडा म्हणून जन्माला आलतो, तुमचं दर्शन झालं, माझी बढती झाली आणि सरड्याच्या जन्माला गेलो, तिथं पण तुम्ही मला भेटला, अजून माझी त्यातनं अधोगती झाली, असं करत वाढत वाढत माझं जन्म मरणाचं फिरत चुका लागलं आणि मी आता शेवटी माणसाच्या जन्माला आलो, नव्हे नव्हे माणसाच्या जन्माला येऊन एका राजवाड्यात राजाच्या पोटाला जन्माला आलो म्हणून सांगितलं. आणि तुमच्या संगतीमुळे, तुमच्या दर्शनामुळे मला फक्त भगवंताची प्राप्ती झाली. हे सगळं महत्त्व तुम्हाला आहे. मग एखाद्या गटारीतल्या किड्याचं जर उदोगती होत असेल तर तुम्ही आम्ही नित्य नेमानं जर मंडपामध्ये येऊन जर हरिजागर करायला लागलो, प्रवचनाला यायला लागलो, कीर्तनाला यायला लागलो, सकाळी काकड आरतीला यायला लागलो, तर आपल्याला का बढती मिळू नये? हेच सुख आहे, हेच सुख आहे. पण ते मानण्यावर आहे, आपण किती मानतोय त्याच्यावरती आहे. सुख शोधायसाठी लय पैसा मिळाला, एक 10-20 एकर शेती जमीन विकत घेतली म्हणजे सुख नव्हे बाबा हो. सुख संतांच्या पायाजवळ आहे आणि संतांच्या पायाजवळचं सुख आहे ते आपण मिळवण्यासाठीच हे सगळं अट्टहास केलेला आहे. 1 महिन्याचा सप्ताह, मागच्या वेळेला भाकरी कुणाचं कोण आणून देते कळत नव्हतं तुम्हाला, काय महाराज बरोबर आहे. तुकाराम महाराजांच्या पादुकांडे केवढा मोठा उत्सव केला, अक्कड भागात सगळ्या. आम्ही करवीर तालुक्यातनं आलो, असे कितीतरी तालुक्यातनं लोक येत होती, दर्शनासाठी यायचो, रांग केवढी लागलेली होती. प्रसाद इथं किती जेवत्यात, किती जात्यात, त्याचा हिशोबच नव्हता आणि एवढ्या लोकांची व्यवस्था करणं सोपं नाही. उडपीचा राजा कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं, त्यावेळेला उडपीचा राजा जेवणाची व्यवस्था करत होता आणि जेवणाची व्यवस्था करत असताना रोज 5-10 हजार सैनिक मारायचे, पण हा जेवण बनवताना बरोबर मापाचंच बनवायचं. त्यावेळेला प्रश्न विचारला त्यांना असा की तुम्ही जेवण बरोबर कसं काय बनवताय? सोपं आहे का? रोज 10,000 माणसं मिली हे तरी कुरुक्षेत्राकडे नाहीच, ह्याला कसं गणित सापडलं असावं? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं उत्तर असं होतं की भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरून आले की ते येऊन शेंगा खात होते आणि जेवढी फुलं पडलेले आहेत तेवढे 1000 सैनिक मारायचे. 4 शेंगा खाल्लेल्या असेल तर 8,000 सैनिक मेलेले असायचं. असं त्यानं हिशोब करून त्या मापानं जेवण करत होता. तसं तुमच्या इथं मध्ये पाद्यपूजा ज्यावेळेला पादुका आलेल्या होत्या तसं होतं. किती गावची लोक येणार होत, आज किती गावची लोक येणार आहेत हे तुम्हाला महाराज माहिती होतं का? पण जेवणाचा कधी तुटवट आला का? मग एकदा जर त्यांनी मनाव घेतलेलं असलं तर तिथे बाकीचे काय अडचण येत नाही. उत्साह सुरू होत असताना सुरुवातीला जरा कमी लोक येत असतात, नंतर वाढत जातात. आज 20वा दिवस आहे. आता आज ही वेळ बरा महाराज अशी आहे बरं काय, ह्या वेळेतच जरासं लोकांचं कमी प्रमाण येते. आता तुमच्या कीर्तनाला फार गर्दी होईल असं मला वाटतं, कारण ही वेळ आहे ना 6:30 म्हणजे लोक, आपण खेडेगावात राहणारे लोक, दाराचं टायमिंग असते, दूध घालण्याचं असतंय, हे बाकीचं सगळं जेवण बनवायचं असतं, हे सगळं सोडून मग इकडे यायचं म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही. सकाळी काकड आरतीला आणि तुमच्या कीर्तन सेवेला भरपूर लोक असणार आहे. तिथं मंडप कमी पडत असेल, काकड आरती इथंच होते ना, मंडप कमी पडत असेल. आता परवा तरी आसुंडोलीमध्ये काकड आरतीची सेवा झाली, 5,500 महिला होत्या आरत्या घेऊन, पंचप्राण घेऊन या आरत्या घेऊन होती. किती मोठा उत्सव त्यांनी केला, 1च दिवसाची काकड आरती. पण तुमच्यासाठी तर महिनाभर आहे, महिनाभर आहे. तुम्ही त्याचा सेवेचा लाभ घ्या, संगत धरा तुमचं सोडून. आपली रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी, हृदयी मंदरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवणं. संसार बंधन तोडावेगी. संसार बंधन तोडावेगी म्हणजे संसार सोडायचा नाही आहे, संसार करत जावा. एकमेव तुम्हाला सांगतो नामच असा आहे की तुम्ही उठताना, बसताना, जेवताना, झोपताना कधीही घ्या आणि दिवसभर तुम्ही नामात राहिल्यानंतर तुम्ही झोपल्यानंतर सुरू राहते. सप्त्यात सगळ्या सेवेला असणारे लोकांनी विचारा, तुम्ही दिवसभर टाळ वाजत असत्यात, रात्री कीर्तन संपलं की झोपलं की बघा त्याला कानात टाळ ऐकू येणारच. हे मी माझा अनुभव सांगतो. सगळ्या सेवेत हजर राहा. बघा तुम्ही सकाळी काकड आरतीला हजर राहा, वाचनाला हजर राहा, गाता भजनाला हजर राहा, हरिपाठाला हजर राहा, प्रवचन सेवेला हजर राहा, कीर्तन सेवेला हजर राहा. आणि तुम्ही कीर्तन संपल्यानंतर विश्रांती घ्या, तुमच्या कानात टाळ वाजणारच. मग ते सुख आहे.
हरिपाठात एक प्रमाण दिले बघा, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया. म्हणजे कसं आहे, ते पाहिजे, नाद पाहिजे तो. जसं आपण ताक ढवळताना श्रीकृष्णाला एकदा विचारलं होतं, तुला बाबा काय पाहिजे, ताक पाहिजे काय, लोणी पाहिजे काय, दही पाहिजे काय. त्यावेळेला तो म्हणायचा काय, हे मला पाहिजे. म्हणजे रवी ज्या वेळेला फिरवत होती त्यांची यशोदा माता, त्यावेळेला त्याचा नाद जो येत होता तो पाहिजे होता. बघा रवी आपण ढवळत घुसळत असताना ताक कसा आवाज येतो बघा, खरं खोटं खरं खोटं खरं खोटं, आणि खरा येते वर येतं या, तो नाद पाहिजे होता. आणि सद्गुरूंना तुम्ही शरण जाचीला, अनुग्रह घेचीला, कान मंत्र घेताना सुद्धा तुम्हाला तोच नाद दिला जातोय. आणि तो नाद सेवन करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आत्मसुखाची गोडी चाकता येईल, विषय तुमचा अनासक्त होतील आणि इंद्रिय तुमच्या ताब्यात राहतील. म्हणून माऊलीने ओवी घेतली, तरी आत्मसुखाची या गोड्या विटे जो का सगळा विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मागल्या. आणि हे सुख घेत असताना कसं ते सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला वाघवेकर महाराजांच्या सानिध्यात तुम्ही येत असशिला, मग माघवारीच्या निमित्तानं चालत असशिला, किंवा आणि काहीतरी आमचे परमार्थिक उपक्रम होत असतील तुमच्या गावात. गाव मोठं आहे आणि ह्या गावात सगळ्या फार म्हणजे प्रत्येक उत्सव तुम्ही मोठ्या प्रमाणात, बारका जरी करायचा ठरविला तरी मला वाटतं 100-500 लोकांचा प्रसाद करायलाच लागत असेल. किरकोळ एखादा कुठला तरी जन्मकाळ जरी साजरा करायचा असला तर 1000 लोकांचा प्रसाद करायला लागत असेल. कारण हे गाव आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे आणि मोठ्या गावात मोठं कार्यक्रम व्हावं असा त्यांचा एक ध्येय असावं असं मला वाटतंय. म्हणून काय करायला पाहिजे, आपण सानिध्यात राहायला पाहिजे. आणि सानिध्यात राहिल्यानंतर कसं होते, आज कुठंतरी दुसऱ्या गावाला जरी सेवेला जायचं असेल, कीर्तन सेवेला, तर ते समजते आणि तुम्हाला त्या सेवेचा लाभ घेता येतोय. आज कीर्तन सेवा असेल, प्रवचन सेवा असेल, किंवा तुमचं गायन साथ असते, फार सुंदर गायन आहे ते बाजीराव महाराजांचं, मन प्रसन्न होऊन जाते. आम्ही ऐकलं ह्या वर्षी सप्त्यात आम्ही सेवा दिलेली होती. बाजीराव महाराजांनी आम्ही त्यांच्या गायनावरूनच ती सेवा दिली. काल्याच्या कीर्तनाची सेवा तुम्हीच करायची. सरस्वती नाचत असते त्यांच्या जिभेवर, कुणालाही जमत नाही. आणि लय शिकलेला असतोय माणूस, किंवा लय परमार्थिक पुस्तक वाचलेलं आहे म्हणजे तो संत असतोय असं काही नाही बरं का. महाराज होता पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. तसं म्हणजे तुम्ही इथं या ह्या उत्सवामध्ये तुम्ही बाहेर झाडू मारणाऱ्याला पण तेवढीच प्राप्ती आहे, इथं व्यासपीठापासून प्रवचन करणाऱ्याला तेवढंच फळ आहे, चहा बनवणाऱ्याला पण तेवढंच आहे. त्यामुळं जेवढं आपल्याला काय जे जमतंय ते करायचं आहे. आणि हेच सुख आहे, हेच सुख आहे. आता आज महाराज आले, कीर्तन सेवा महाराजांची आमच्या गावात बऱ्याच वेळेला सेवा झाली आहे. नांदवाळमध्ये फार सुंदर अभ्यास आहे त्यांचा, सांगण्याची पद्धत पण चांगली आहे. पण काय महाराज सांगतात ह्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. नाही तर हिथं ऐकायचं आणि बाहेर गेल्यावर सगळं विसरून जायचं, काही उपयोग नाही. आमचे गुरु भावानंद महाराज म्हणतात बघा, तुम्ही 15 मिनिटं द्या मला, 15 मिनिटात जे काय तुम्ही आत्मसात करता तेच तुमच्या बरोबर येणार आहे. आधी राम आठवा, थोडं पुण्य साठवा, मग पुण्याईचा चेक खुशाला वाटवा. आपल्या बरोबर येणार आहे ते तेवढंच आहे. आपण ते काय केलंय, सोडून दिलंय आणि खोट्याच्या पाठीमागं लावलंय. बघा दागिनं करायचं, आता काय दागिनं करायचं सोपी गोष्ट राहिलेली नाही. पूर्वीच्या लोकांनी काहीतरी केलेलं असेल तेवढंच भरपूर शिल्लक राहिलं असेल. कारण आता किती 1.5 लाखानं तोळा ना, 1.5 लाखानं तोळा आहे. आता काही ते शक्य नाही. म्हणजे एखाद्या माणसाला नेहमी सवय असते, कुणाला दागिनं साठवायची सवय असते, कुणाला जमिनी विकत घ्यायची सवय असते, कुणाला तरी प्लॉट घ्यायचा, घर बांधायचा, अशा सवयी असतात. पण माझ्या तरी मतानुसार काय आहे, आपल्याला इकडे परमार्थाची ओढ लागणारी नामस्मरणाची सवय असावी. कारण आपल्यासोबत हे एवढंच येत असते. बघा किती जरी मोठा श्रीमंत घरातला माणूस गेला तर तो काय म्हणतोय का, बघा आमच्या आईच्या अंगावर 5 तोळ्याची चित्ता काय जाऊन देऊ, तसंच लक्ष नसताना बायका रडून सांगतात तिचा गळा लई चांगला होता. मग ते लोकांच्या लक्षात येते आणि ते काढून घेतात. म्हणजे फुटका मनी सुद्धा आपल्या जवळ येत नाही.
कोरोनाच्या काळात सगळं शिकून गेलेत आपल्याला. म्हणी तर लांबच द्यावं, दर्शन सुद्धा झालं नाही. मी माझ्या वडिलांचं दर्शन मला महाराज झालं नाही. फार मोठं दुःख हे होतं ते. रात्रंदिवस त्यांच्या जवळ होतो मी, पण मला माझ्या वडिलांचं दर्शन झालं नाही. बॉडी पांढऱ्या कापडामधनं बांधून दिली, पायाच्या अंगठ्यावरती मी नुसतं ओळखलं त्यांना. अशी परिस्थिती होऊन गेली. बाहेरनं कुठनं आलो तरी बायको ताट म्हणाले, हातपाय धुवून आधी या, आंघोळ करून या. ताट बाहेरनंच लावून द्यायचं, कारण का तिथं कोरोनामध्ये सेवा करायला. म्हणजे एवढा लोकांनी आपला देह ह्यो प्रेमळ वाटतोय, पण ह्यो देह तुमचा नाहीच आहे, नाशिवंत आहे. क्षणोक्षणी करावा हाची विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार आहे, जाणाराला जे जाणार आहे त्याच्या पाठीमाग आपण लागलो या. म्हणजे खोटा आहे त्याच्या पाठीमागं लागलो या, आणि खरं विसरून गेलो या. खरं विसरून गेलो या. मग खरं काय आहे? खरं परमार्थामध्ये या. तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा. मी तुम्हाला आज इथं सांगतो, ह्या व्यासपीठावर बसून सांगतो, महाराज तुम्ही इकडं जे तरुण वर्ग कोण येईल, मंदिराकडे येईल, तुमच्या बरोबर सेवेमध्ये सगळ्या हजर राहील, तो तरुण कुठं गव्हर्नमेंटची नोकरी नाही लागून दे त्याला, तो काही करणार नाही, पण आजा पंजांची जी जमीन आहे ती विकणार तरी नाही, याची गॅरंटी तुम्हाला मी आज सांगतो. पैसा नाही मिळवून दे, पण तुमचं जे आहे, जे पूर्वीच्या आता आमच्या आजाने आमच्या वडिलांनी दिले, आमच्या वडिलांनी आमच्याकडे दिले. आम्हाला दिलं म्हणजे काय हो, आम्हाला फक्त सांभाळा म्हणून सांगितलंय, विका म्हणून सांगितलेलं नाही. आणि जो परमार्थात येतोय माणूस तो खरोखर विकणार नाही, तो सांभाळूनच ठेवायचं काम करणार. आणि हिथं आल्यानंतर वाट्याला येईल ते नेकीनं करा, तरच तुमचा परमार्थ सफळ होईल. आणि नियमावळीला फार महत्व आहे परमार्थामध्ये. आणि ज्या वेळेला तुमची नियमावळी होईल त्यावेळेला तुम्हाला संतांच्या सानिध्यात राहून सद्गुरूंची संगत होईल. आणि सद्गुरूंची संगत राहिली की मग ते तुमच्या अंतःकरणात राहतील. मज हृदयी सद्गुरू तिने तारिला हा संसार करू, म्हणून विशेषी आत्या आदरू विवेकावरी. आणि सद्गुरूंना भगवान परमात्म्याला तुम्ही हृदयामध्ये साठवा. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. ज्या वेळेला तुमची असं अवस्था होईल त्यावेळेला मग तुम्हाला माऊलीने 8व्या अध्यायामध्ये एक ओवी घातली बघा. जय कृष्ण होई जे आपण तय कृष्ण होईल अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. आणि ज्या वेळेला तुम्ही सद्गुरूंना शरण जाचीला त्यावेळेला तुमची तशी अवस्था होईल आणि तुमच्या मनामध्ये जे जे संकल्प पूर्ण होतील त्या सिद्धी पूर्ण करतील, सिद्धींची प्राप्ती होईल. सुरुवातीला सिद्धींची प्राप्ती फक्त भक्त पुंडलिकाला झालेली होती. जे मनात आलं की ते पूर्ण होणारच. आणि बघा तुम्ही स्वतः परिचिती घ्या, तुम्ही संतांच्या संगतीत राहा, प्रत्येक सोहळ्यामध्ये सामील व्हा, पायी दिंडीची वारी करा, पायी वारी करा, दिंडीत सामील व्हा. पताका भजन म्हणायला जमत नाही ना, राहून दे, पताका धरून पुढे चाला. आज तुम्ही इथं अखंड सुरुवातीला ध्वजा उभा केला चिला, सुरुवातीला पहिल्या दिवशी. आमच्या इथं जरा शेवटच्या दिवशी उभा करतात बरं का, नवीन वर्षाची वाटचाल म्हणून शेवटच्या दिवशी उभा करतात. तुमच्या इथं पताका पाये पा ध्वजेची चिरकुट राया जतन करती कष्ट, तो हा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. तसं ध्वजा ज्या वेळेला तुमची गावामध्ये उभा राहील त्यावेळेला गावावरती संकट कुठलं येणार नाही, एवढी ताकद त्या ध्वजावरची असते. म्हणून ह्यामध्ये सामील व्हा. विनवितो सकळ जना कर जोडून थोरा लहाना, दान इतकेची द्या मजदिना तुकया बंधू म्हणे राम म्हणा गा. हेतू येऊन फक्त एकदा राम म्हणा, एकदा राम म्हणला असं तरी तुम्हाला बास आहे. एकदा राम म्हणल्यानंतर काय होतं ते तुम्हाला मी सांगतो. एक छोटासा चुटका सांगेन तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एकदा राम म्हणल्यानंतर काय होतंय. एका गावामध्ये 2 भाऊ असतात. एक भाऊ वारकरी असतोय, तो रोज नित्य नेमानं मंदिराकडे येत असतोय, आणि दुसरा भाऊ असतोय तो नास्तिक असतोय. त्याला महाराज बघितले की तळपायाच्या मस्तकात जात असते. असे 2 भाऊ एकाच घरात राहत असतात, पटत नाही दोघांचं एकमेकाला. पण थोरल्या भावाला वाटत असते की माझा लहान भाऊ आहे, हा सुद्धा माझ्यासारखा व्हावा आणि माझ्याबरोबर मंदिरात यावा, दोघांनी मिळून हरिपाठ करावा. पण ते शक्य आहे का हो महाराज? मग असा सप्ताह सुरू असताना गावामध्ये एक संत महात्मे मोठे आलेले होते प्रवचनासाठी, आणि तो थोरला भाऊ जो होता तो त्या महाराजांच्या विषयी गेला, ते पाय धरले आणि म्हणाला, महाराज
माझं तुम्ही एक काम करा लागतंय, माझा भाऊ नास्तिक आहे आणि माझी इच्छा आहे की तो पण ह्या मार्गावरती यावा, नित्य नियमानं यावा. का यावा? कारण कुळीचा कुळाचार सांभाळणं पण जास्त गरजेचं असते महाराज. मग ते महाराज म्हणतात, येतो मी, तुझ्या भावाला 4 गोष्टी मी माझ्या पद्धतीनं सांगेन, पण मला काय करायला पाहिजे, वाजत गाजत तुझ्या घरापर्यंत न्यायला पाहिजे म्हणून सांगेन. ठीक आहे म्हणला. बँडची जोडणा केली आणि महाराज प्रवचन झाल्यानंतर वाजत गाजत घेऊन निघाला. तुझा भाऊ कुठं आहे म्हणून विचारलं. भाऊ नास्तिक असल्यामुळं महाराज घराकडे येणार आहे म्हणलं, त्यानं काय केलं, आधीच खोली जाऊन बाहेरनं कडी आतनं लावला. मग महाराज तिथे गेले, भोजन वगैरे झाले, चहापान वगैरे भोजन झालं आणि महाराजांनी विचारले, तुझा भाऊ कुठं आहे? तर त्यानं सांगितलं, ते खोलीत बंद आहे म्हणून सांगितलं. मग बँडवाल्यांना पाठीमागं पाठवलं आणि महाराजांनी बाहेरच्या बाजूनं कडी लावली दरवाजाला. आणि सगळे शांत झाल्यानंतर त्या भावाला काय वाटलं, महाराज आता हे निघून गेलाय, आपण बाहेर जायला पाहिजे. आतलीकडून बाहेर यायचा प्रयत्न करतोय. बाहेर यायचा प्रयत्न करत असताना तो दरवाजा बाहेरनं बंद आहे त्याच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर तो ओरडायला लागला, अरे दार उघडा, म्हणाला मला बाहेर यायचं आहे. त्यावेळेला महाराजांनी काय केलं, अवगत कडी काढली आणि तो बाहेर आल्याबरोबर त्याचं दोन्ही हात पकडले. दोन्ही हात पकडलं. तो म्हणाला, सोड, म्हणाला माझा हात तू सोड. महाराज म्हणाले, मी तुझा हात एका अटीवरती सोडीन, तू फक्त एकदा राम म्हण, तू फक्त एकदा राम म्हण म्हटले तरच मी तुझा हात सोडणार, नाही तर सोडणार नाही. त्यावेळेला त्यानं नाईलाजानं का विना एकदा राम म्हटला. थोडे दिवस निघून गेले. जो वारकरी होता, परमात्म्याला मानत होता, तो पण वारला आणि हा भाऊ पण वारला. आणि काय झालं, जो भक्ती करत होता त्याला न्यायला देवाचे दूत आले आणि ह्याला न्यायला यमाचे दूत आले. आणि यमाचे दूत आल्यानंतर ते यमाचे दूत त्याला नेणार कसे, त्यांच्या आडवं एकदा घेतलेलं राम नाम यायला लागलेलं होतं. त्यांना मोठं संकट पडलं, आता ह्याच्यावर कसं, ह्याला न्यायचं कसं, कारण ह्याने जीवनामध्ये एकदाच राम म्हटलाय. मग त्यावेळेला तो परमात्म्याकडे जातोय आणि म्हणतो, एकदा राम म्हटलंय, ह्यो माणूस तुमचा आहे का माझा आहे, हे तुम्ही मला सांगा. मग त्याला म्हणतात, चल तो आता आमच्या बरोबर भगवान विष्णूंच्याकडे जाऊया. त्याला तो म्हणतो, मी येतो तुमच्या बरोबर, पण मला काय करायला पाहिजे, तुम्ही पालखीतनं न्यायला पाहिजे आणि पालखीनं खांदा तुम्ही द्यायला पाहिजे म्हणून सांगितलं. कुणाला? यमाला. यमाचा नाईलाज होता आणि बर बाबा ठीक आहे म्हणला, तुझ्या मनासारखं होऊन दे म्हणला. त्याला पालखीत बसविला आणि खांद्याला खांदा लावून घेऊन गेला. भगवान शंकरांच्याकडे गेले आणि विचारलं की बाबा ह्यातलं काय आहे, हे एकदा नाव घेतलेलं माझ्या आडवं यायला लागलंय, मी याला शिक्षा कशी करणार. मग त्यांना म्हणाले, मला काय उत्तर देता येत नाही, ह्याचं ब्रह्मदेवाकडे जावा. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने पण तेच विचारलं. मग शंकराने एक खांदा दिला, यमाने एक खांदा दिला, ब्रह्मदेवाने एक खांदा दिला आणि मग विष्णूंच्याकडे गेले. आणि विष्णूंच्याकडे गेल्यानंतर ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं का नाही सांगा म्हटले. म्हणजे एकदा जर नाम घेतलं तर देव आणि यम दोन्ही पालखीला खांदा देत असतील, तर आपण इथं मंदिरातून एकदा जर नाम घेतलं तर काय होईल सांगा. एकदा राम म्हटल्यामुळं देव सुद्धा तुमच्या पालखीला खांदा देतात, यम सुद्धा खांदा देतात. एवढी ताकद राम नामामध्ये आहे. आणि ते नाम फक्त एकदा घ्या म्हणतात आणि तेच नाम तुम्हाला संतांना शरण गेल्यावर देतात. आणि मग तुम्हाला ते नाम जर घेतलं तुम्ही की त्यावेळेला तुमच्या आत्मसुखाची या गोड्या विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मारून ही अवस्था होत्या. आत्मसुखाची गोडी चाकताही विषय सगळे तुमचे निघून जातील आणि तुमची इंद्रिये सगळी तुमच्या ताब्यात राहतील आणि त्यावेळेला मग तुमची गाडी बरोबर उडवणं पडायला लागेल. वेळेची मर्यादा असल्यामुळं टायमिंग झालेलं आहे. कारण महाराज आलेले आहेत. ज्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये किंवा महिन्याचा जो तुमचा उत्सव चालू झाला आहे त्या वेळेवर सगळ्या गोष्टी व्हाव्या आणि इथं आपण थांबायचं आहे. सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी